नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे। राज्यातील बघा संदर्भानुसार 2025-26 पासून राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना 15 एप्रिल ते 14 मे पर्यंत अंगणवाडी केंद्रातील सर्व लाभार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टी ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यांना THR प्रदान करण्याची अट असेल तर त्यांसाठी महत्त्वपूर्ण हा निर्णय घेण्यात आले। अत्यंत महत्त्वाची माहिती आणि हे अपडेट आहे। तर तुम्ही पाहू शकताय, कर्नाटक सरकार महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून काढण्यात आले हे परिपत्रक आहे। हे परिपत्रक 2025 मधील आहे, परंतु ते परिपत्रक दाखवण्याचा याच्यामध्ये एकच उद्देश आहे की आपल्या देखील महाराष्ट्रभरातील अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंसाठी आणि मुलांसाठी, खास करून मुलांसाठी हा निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे असे मला वाटते। म्हणून मी हा व्हिडिओ आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। तर बघा, या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे, अंगणवाडी केंद्रासाठी उन्हाळी सुट्टीबाबतचं हे परिपत्रक आहे। विभागीय माननीय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची तक्रार निवारण बैठक दिनांक बघा 8/1/2025 मध्ये झाली असं या पत्रामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। संदर्भानुसार सन 2025-26 पासून राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना 15 एप्रिल ते 14 मे पर्यंत अंगणवाडी केंद्रातील सर्व लाभार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात आलेली आहे। जर त्यांना THR प्रदान करण्याची अट असेल तर 1 नंबरचा ऑप्शन बघा काय म्हटलेलं आहे, 15/5/2025 रोजी अंगणवाडी केंद्रे ही नेहमीप्रमाणे सकाळी 9:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वेळापत्रकानुसार पुन्हा सुरू होतील। लाभार्थ्यांना गरम जेवण आणि THR प्रदान केले जावे। 2 नंबरचा ऑप्शन बघा, वरील कालावधीसाठी म्हणजेच की 15/4/2025 ते 14 मे 2025 पर्यंत राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना नियमानुसार THR, ज्याला आपण घरपोच रेशन म्हणतो, ते प्रदान केले जाईल आणि पूरक पोषणाच्या आहाराच्या वितरणात कोणताही व्यत्यय येणार नाही याची खात्री करण्यासाठी पावले उचलली जातील। THR वितरणाची माहिती पोषण ट्रॅकरमध्ये न चुकवता समाविष्ट केली जाईल। 3 नंबरचा ऑप्शन बघा, उन्हाळी सुट्टीच्या काळात पूर्व शालेय शिक्षण आणि पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत गरम जेवण देण्याची सेवा वगळता इतर सर्व अंगणवाडी केंद्र सेवा सुरू ठेवल्या जातील। म्हणजे बालकांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सहसंचालक महिला व बाल विकास विभाग बंगळूर यांच्याकडून हे परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे बघा ताईंनो, ही बालकांसाठी आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी नाही, तर बालकांसाठी हा निर्णय गरजेचा आहे। एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये कडक उन्हाळा असतोय, त्यामुळे बालकांसाठी हा निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने देखील कर्नाटक सरकारप्रमाणेच अशा पद्धतीने निर्णय घ्यावा अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे। ताईंनो, तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती आपल्या देखील महाराष्ट्रभरात लागू व्हावे असे वाटत असेल तर जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना ही माहिती शेअर करा, जेणेकरून जेवढा जास्त आपल्या याचा प्रचार होईल तेवढ्या जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि आपल्या महाराष्ट्र सरकारला देखील आपण याच पद्धतीने मागणी करून किमान लाभार्थ्यांसाठी तरी, येणाऱ्या अंगणवाडीतील बालकांसाठी तरी हा निर्णय घ्यावा अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे। ताईंनो, हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। जास्तीत जास्त सेविका ताई, मदतनीस ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।